गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा माझा ब्लॉग थोडा वेगळा आहे कारण आज मी माझा पासपोर्ट बनवायला चाललोय हो मित्रांनो. आणि त्यासाठी मी आधी ऑनलाईन अर्ज भरला आणि आता वलसाडला पासपोर्ट ऑफिसमध्ये अपॉइंटमेंटसाठी चाललोय. चला तर मग माझ्यासोबत या एका नव्या प्रवासाचा सुरुवातीला. सर्वप्रथम मी passportindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन माझं रजिस्ट्रेशन केलं. त्यानंतर न्यू पासपोर्ट फ्रेश असं ऑप्शन निवडून सर्व डिटेल्स भरले. नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहिती. फी ऑनलाईन भरून मला माझं अपॉइंटमेंट मिळालं वलसाड PSK मध्ये. तुम्ही सुद्धा तुमचं जवळपास जे सेंटर आहे ते तुम्ही चॉईस करू शकता तुमच्या हिशोबाने. अगदी सोपं आहे पण डॉक्युमेंट्स योग्य असणे फार गरजेचं आहे. मी माझ्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि स्कूल मार्कशीट हे कॅरी केलं होतं. जर तुमचं एज 1999च्या पहिले आहे तर बर्थ सर्टिफिकेट सुद्धा कॅरी करणं कंपल्सरी आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळं डॉक्युमेंट व्यवस्थित मी फाईलमध्ये ठेवून निघालो वलसाडला आणि नियर बाय 11:30 वाजता मी पोचलो वलसाडमध्ये. वलसाड रेल्वे स्टेशनवरून 1.5 किलोमीटर अंतरावर हे पासपोर्ट ऑफिस सेंटर आहे. सो मी विचार केला की चालत जाऊया आणि वलसाडमध्ये जे फेमस आहे राधाराणी वडापाव, सो तिथे मी वडापाव खाल्ला आणि थोड्या वेळाने निघालो या प्रवासाला. मित्रांनो, कोटक महिंद्रा बँकचं ऑपोजिट आणि इंडियन पोस्ट ऑफिसच्या बाजूला हे सेंटर आहे. तर तुम्ही कधी वलसाडला या तर तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मी इथे पोचलो. सिक्युरिटी चेक, टोकन नंबर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं व्यवस्थित चाललं होतं. माझा नंबर लागल्यावर माझे पूर्ण प्रोसेस पूर्ण केली. सगळं प्रोसेस झाली आणि आता फक्त पोलीस व्हेरिफिकेशनची वाट मला पाहावी लागेल. जर सर्व काही व्यवस्थित झालं तर काही दिवसात माझा पासपोर्ट माझ्या घरी येईल.